निलंगा नगर परिषद निवडणूक 2025 महाविकास आघाडीच्या प्रचार सभेला उपस्थित असलेले आपले लाडके खासदार डॉक्टर शिवाजी काळगेजी, अभय साळुंके, विजय कुमार पाटील, आबासाहेब पाटील, अजित बेळकोणे, विजय देशमुख, डॉक्टर अरविंद भातांब्रे, सुधाकर पाटील, अजित माने, अंबादास जाधव, महेश देशमुख, लाला पटेल, पंकज शेळके, विजय विलास सूर्यवंशी, चक्रधर शेळके, सिराज देशमुख, विलास लोभे, मेत्रे मामा, बनसोडे सर, तरंगे सर, सन्माननीय व्यासपीठ, ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत, ते निलंगा नगर परिषदेचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख, महाविकास आघाडी निलंगा नगर परिषद निवडणूक 2025 या निवडणुकीचे प्रमुख अजित नाईकवाडे आणि महाविकास आघाडीचे सारे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार, सन्माननीय व्यासपीठ, मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, अलीकडे निलंग्याला माझं येणं जाणं हे वाढलंय. काही दिवसापूर्वी मी घरी होतो आणि काय कोणा शौक मला जरा उचक्या लागल्या. मी माझ्या सहकार्याने विचारलं की असं कधी होत नाही, पण आज कशा उचक्या लागल्यात. तेव्हा माझ्या सहकार्याने सांगितलं की लातूरच्या आमदाराची आठवण निलंग्याचे आमदार करतायत. आणि मी आता त्यांनी आठवण केल्यानंतर मी इथे येणं तर भागच आहे. निवडणूक हे निमित्त आहे. मी तुमच्यासाठी आलेलो आहे. लोकसभेच्या निवडणुकीला मी आलो, विधानसभेच्या निवडणुकीला मी आलो,
आणि आज नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मी आलेलो आहे. निलंगा नगर परिषद निवडणूक ही देशमुख विरुद्ध निलंगेकर अशी नाहीये. मी मागेच सांगितलं. देशमुख विरुद्ध निलंगेकर अशी ही निवडणूक नाही. कारण लोकशाहीमध्ये आपण स्वतःला एवढं महत्व देऊ नये. लोकशाही ही सामान्य माणसाची ही निवडणूक आहे. आणि म्हणून याचं गांभीर्य हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे तुम्हाला निवडणुकीच्या मूळ प्रश्नांपासून दूर नेण्याचा प्रयत्न करताय. देशमुख विरुद्ध निलंगेकर म्हटलं की तुम्ही काहीच विचारणार नाही, काहीच पाहणार नाही. अजित नाईकवाडेने जे सांगितलं, हमीद शेखने जे सांगितलं, अभय साळुंकेने जे सांगितलं, लाव रे तो व्हिडिओ, त्यात तुम्ही जे पाहिलं याच्यापासून तुमचं लक्ष वेधायचं आणि दुसरीकडे न्यायचं, म्हणजे मूळ प्रश्नांना बगल द्यायची आणि मग म्हणायचं देशमुख विरुद्ध निलंगेकर. याच्यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. निलंगा बाबळगाव, मग काही काम असलं तर बाबळगावला जाणार का? याच्यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. अमित शेख आणि अजित नाईकवाडांनी सांगितलं की तुमच्या गल्लीत येऊनच कामं करणार, त्याच्यामुळे इकडं तिकडं जायची गरजच नाही. आणि हेच अभिप्रेत आहे. निलंगा नगर परिषदेची सूत्र ही सामान्य माणसाच्या हातामध्ये असली पाहिजेत. यालाच लोकशाही म्हणतात. आणि ही लोकशाही जिवंत असली पाहिजे. आणि तुम्ही जिवंत आहात ना, तो निलंगा के सारे टाइगर जिंदा है ना. लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे. हे या निवडणुकीमध्ये तुम्ही दाखवून दिलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी खूप कौतुक केलं इथल्या लोकप्रतिनिधीचं. अभय साळुंके, तुम्ही जी चित्रफीत दाखवली, शिरूर अनंत पाळला रेल्वे येणार. म्हणजे आमदारांनी मुख्यमंत्र्यांना काय सांगितलं जे मुख्यमंत्री असं म्हणाले. मुख्यमंत्र्यांनाही आता कळालं. म्हणूनच निलंग्याला आले नाही, उदगीरला गेले. फेका फेकी
या पलीकडे ही मंडळी काही करत असेल असं मला स्वतःला वाटत नाही. आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं. ते जेव्हा निलंग्यातून निवडून आले तेव्हा मी लातूरमधून निवडून आलो. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही एकत्र काम केलं. आम्ही त्यांच्याकडनं खूप शिकलो. जेव्हा जेव्हा मला मदतीची गरज राहिली तेव्हा तेव्हा त्यांनी मला मदत केलेली आहे. हे आम्ही कधीही विसरणार नाही. आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकरांची बातच और होती. ती सर तुम्हाला नाही. आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय शिवराज पाटील साहेब, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांनी या लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी एवढं योगदान दिलं. या लातूर जिल्ह्याचा कायापालट केला. या लातूर जिल्ह्याला प्रगती पथावर नेलं. या लातूर जिल्ह्याला या जगाच्या नकाशावर त्याचा ठसा उमटवला. त्या विचाराचे आम्ही सारे लोक आहोत. तो विचार घेऊन आम्ही तुमच्या पुढे या ठिकाणी निलंगा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदान मागतोय. आम्ही काम केलं, आम्ही काम करून दाखवलंय आणि आमच्या कारकिर्दीला गेल्या 50 वर्षामध्ये कधीही गालबोट लागलेलं नाही. हा कारभार पारदर्शक राहिला, भ्रष्टाचार मुक्त राहिला, गतिमान राहिला. लातूर जिल्ह्यातल्या सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आम्ही काम केलं. तेच आपल्याला निलंग्यामध्ये करायचं आहे. आणि तुम्ही जर साथ दिली तर निलंग्यामध्ये सुद्धा आमच्या नेत्यांना जे अभिप्रेत आहे असंच काम येणाऱ्या काळामध्ये आमचे सारे सहकारी या ठिकाणी करतील. महाराष्ट्रामध्ये काय चाललंय? तुमची चिंता राज्यकर्त्याला नाही आहे. महायुतीचे पुढारी या निवडणुकीमध्ये कशाची चर्चा करताय? तुमची चर्चा करतायत असं मी तरी ऐकलं नाही. चर्चा होतीये ती महाराष्ट्राच्या तिजोरीची. एक म्हणतोय महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी माझ्याकडे आहे. दुसरा म्हणतोय महाराष्ट्राच्या तिजोरीचा मालक मी आहे. तेवढ्यात तिसरा म्हणतोय असेल महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी एखाद्याकडं, असेल महाराष्ट्राच्या तिजोरीचा मालक कोणी दुसरा. तिसरा काय म्हणतोय? महाराष्ट्राच्या तिजोरीतला जो माल आहे तो माझ्याकडे आहे. हे ऐकतोय आपण आपल्या पुढाऱ्याकडनं, राज्यकर्त्यांकडनं. काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये आपण अनेक नेत्यांना पाहिलं, पण त्या नेत्यांच्या तोंडून असं कधी वक्तव्य आपण ऐकलेलं नाही. ज्या परंपरेतनं आम्ही येतो, ज्या विचारातनं आम्ही येतो, ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण
स्वर्गीय वसंतराव नाईक, स्वर्गीय AR अंतुले, आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या तोंडून अशी वक्तव्य कधी आपण ऐकलेली नाही. पण आता राजकारणामध्ये फक्त सौदेबाजी सुरू आहे. तुमचं मतदान सुद्धा विकत घेण्या इतपत आता सत्ताधाऱ्यांची हिंमत होऊ लागलेली आहे. आम्ही मत विकत घेऊ, सरकार आणू, आणि एकदा सरकार आलं तर पुन्हा सामान्य माणसाची लूट सुरू करू. अशीच विचारधारा सत्ताधाऱ्यांची आहे. आणि मला तर असं कळालं की निलंगा नगर परिषदेची जी तिजोरी आहे तीच चोरीला गेली. राम राम जपना और पराया माल अपना. आणि मग कुठेतरी थांबलं पाहिजे, जरा थांबवा आहे. अजित नाईकवाडे काय म्हणाले, तळमळीनं एक संधी द्या. एक संधी. आणि तुम्ही ती संधी देणार का नाही हा माझा प्रश्न तुम्हाला आहे. संधी देणार की नाही? थँक्यू. फक्त 2 डिसेंबरला सकाळी लवकर उठायचंय. एक संधी तुम्ही यांना जर दिली तर या संधीचं ते सोडं करतील आणि प्रामाणिकपणे तुमची 5 वर्ष सेवा करतील. हा शब्द मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. उमेदवार सुद्धा जे आम्ही दिलेले आहेत ते सर्व जाती धर्मातले उमेदवार तुमच्या सेवेसाठी दिलेले आहेत. सर्व धर्म समभाव जोपासणारे. मराठा, मुस्लिम, लिंगायत, बौद्ध, धनगर, माळी, मातंग असा सर्व धर्म समभाव महाविकास आघाडीनं जोपासलेला आहे. अरे निधीची तुम्ही चिंता करू नका. हे का भेडसावतात तुम्हाला मला लक्षात येत नाही. हा निधी सर्वसामान्यांचा आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारामुळे तुम्हाला हा निधी मिळणार आणि हा निधी कोणीही रोखू शकणार नाही. आता आपले खासदार डॉक्टर शिवाजी काळगे हे आपले भूमिपुत्र आहेत, निलंग्याचे आहेत. आणि म्हणून अभय साळुंके आता त्यांना तुम्ही विनंती करा, निलंगा नगर परिषदेमध्ये सुद्धा आढावा बैठक खासदार डॉक्टर शिवाजी काळगे हे नियमितपणे घेतील, जेणेकरून तुमचा हक्क आणि अधिकार जर कोणी हिरावून घेण्याची भाषा इथं करत असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं जे अधिकार आपल्या खासदाराला मिळालेले आहेत तो अधिकार सामान्य माणसाच्या सुरक्षिततेसाठी उपयोगात आणला जाईल हे देखील मला या ठिकाणी तुम्हाला सांगावंसं वाटतं.
मी इथे येताना काही फलक वाचले. आपला स्वाभिमान, आपला निलंगा, आपला स्वाभिमान. निलंग्याच्या मातीचा सन्मान वगैरे असं काही भावनिक सगळं. पुन्हा परत काहीतरी भावनिक साथ घालायची. निलंगा नगर परिषदेमध्ये जो भ्रष्टाचार झाला, ज्याची वाच्यता तुम्ही या ठिकाणी केली, तेव्हा कुठं गेला होता हा स्वाभिमान? आपला निलंगा तेव्हा नाही आठवला? अरे आपलंच आहे जनरेटर. 2 डिसेंबरला मतदान करायचंय आणि तुमच्यामध्ये जो उत्साह मला पाहायला मिळतोय, मला खात्री आहे निलंग्यामध्ये तुम्ही परिवर्तन घडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. निलंगा नगर परिषदेला निधी आम्ही कमी पडू देणार नाही. दिल्लीहून निधी आणायचा असेल तर डॉक्टर शिवाजी काळगे हे दिल्लीहून निलंग्यासाठी निधी खेचून आणतील, आणि मुंबईहून निधी हवा असेल तर अमित देशमुख तुमच्यासाठी मुंबईहून निलंग्याला निधी खेचून आणेल. आपला जो हक्क आहे निलंग्याचा, तो कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. वेळ खूप झालेला आहे आणि पुन्हा वीज जाऊ शकते. त्यामुळं एक शेर पढ़ेंगे साथ में, साथ में पढ़ेंगे. मैं आपको भी सुनना चाहता हूं. ये जो माहौल है निलंगा में, अमीर भाई आपको भी पढ़ना है मेरे साथ. बैठो, बैठ के बैठ के. सरफरोशी की तमन्ना, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, अब हमारे दिल में है, अब हमारे दिल में है. देखना है जोर, देखना है जोर, देखना है जोर, कितना बाजुए कातिल में है. कातिल कौन है ये आप जानते हैं. दस बजने में अभी बस कुछ लम्हे. तुम्हारा घड़ी आगे चल रहा है क्या? त्यामुळे मला आपल्याला हे आवर्जून सांगावंसं वाटतं की या निवडणुकीला तुम्ही हलक्यात घेऊ नका. या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्व आहे. ही निलंगेकरांची निवडणूक, पण एकट्या दुकट्या निलंगेकरांची नाही, या हजारो निलंगेकरांची ही निवडणूक आहे. आणि या निलंगेकरांच्या निवडणुकीसाठी आम्ही मैदानात उतरलेले आहोत. तुमचा स्वाभिमान, तुमचा सन्मान, तुमची सुरक्षा, तुमचा विकास, तुमचं भवितव्य, यासाठी आम्ही मैदानात उतरलेले आहोत. आणि हे लढा देत आहेत सारे.
आणि हा लढा देणं सोपं नाही. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक आहे. धमकावलं जाईल, पैशाचा वापर होईल, खोटे आश्वासनं दिले जातील. याच्यापासून तुम्ही सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. उमेदवारांना माझी अशी विनंती आहे की मतदान हे अधिकाधिक करून घेतलं पाहिजे. जे काही दिवस आता राहिलेले आहेत काळजी घेतली पाहिजे. आणि आता अभय साळुंके तुम्ही 3-4 दिवस आता इथून हलू नका. मतदारांना शांत झोपू द्या. रात्री अपरात्री काही चोर मताची चोरी करण्यासाठी येतील तर त्या चोरांचा बंदोबस्त हे अभय साळुंके आता ही तुमची जबाबदारी आहे. राहुल गांधी आपल्याला काय सांगतात? मताची चोरी होऊ नये. मत एखाद्या घरामध्ये असेल तर ते मतदान केंद्रापर्यंत गेलं पाहिजे. ते ईव्हीएम मशीनवर नोंदवलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे ते मतदान झालं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला आता हे काम करावं लागेल. आता स्वस्त बसून चालणार नाही. कितने मिनिट रह गए? 4 मिनट, 3 मिनट. मेरे ऊपर केस नहीं है लातूर में, निलंगा में आके ये जरा झाकून ठेवा तुम्ही. 1 मिनिट है, 3 मिनिट. माझंच घड्याळ बघ तुम्ही जरा. न जात पर न पात पर, न जात पर न पात पर आदरणीय शिवाजीराव पाटिल निलंगेकर साहब की बात पर, न जात पर न पात पर आदरणीय विलासराव देशमुख साहब की बात पर बटन दबाना हाथ पर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.